जे स्टालिन आहेत त्यांचे वडील करुणानिधी, DMKचे एक संस्थापक, मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री, ते आज हयात नाहीत. तेही चांगले लेखक होते, चांगली नाटकं लिहायचे, ते चांगले सिनेमे लिहायचे, चांगल्या गोष्टी द्यायचे. त्याचप्रमाणे अण्णादुराई जे करुणानिधींचे गुरु, तेही उत्तम लेखक होते, नाटककार होते, दर्जाचे साहित्यिक होते. पण त्यांचा वैचारिक पाया भक्कम होता. मग हे सगळे सुधारणावादी विचाराचे होते. दक्षिणेत विशेषतः तामिळनाडूमध्ये पेरियार यांच्यामुळे एक प्रोग्रेसिव्ह विचार, प्रागतिक विचार फार तिथल्या मातीमध्ये रुजलेला आहे. मी जेव्हा चेन्नईला गेलो होतो तेव्हा अण्णादुराईंचा पुतळा मी पाहिला होता. चेन्नईमध्ये फिरताना लक्षात येत होतं की इथलं वातावरण, इथली माती वेगळीच आहे आणि प्रादेशिक अस्मिता तिथल्या माणसांच्या नसानसात भिनलेली आहे. आणि विजय सुद्धा तामिळ अस्मिता घेऊन, पुरोगामी विचार घेऊन राजकारणात उतरलेला आहे. तो यशस्वी झाले पहिल्याच फटक्यात. जसे NT रामाराव पक्ष स्थापन केला, 7-8 महिन्यातच सत्तेवर आले ते आंध्राचे मुख्यमंत्री. आणि त्याच NT रामारावांना अतिशय वाईट परिस्थिती आली की त्यांना त्यांच्या पक्षातूनच जवळजवळ बाजूला केलं गेलं. त्यांचे जावई चंद्राबाबू नायडू हे मुख्यमंत्री बनले. MG रामचंद्रन हे मोठे ऍक्टर होते तिकडचे, ज्यांच्या निकटवर्तीय जयललिता हे दोघेही मुख्यमंत्री झाले. त्यांनी लोककल्याणकारी कार्यक्रम, उपक्रम राबवले. दक्षिणेमधले हे अनेक नट आहेत ना, त्यांचा अभ्यास दांडगा आहे आणि त्याच्यामधून त्यांचा एक वैचारिक पाया तयार झालेला आहे आणि मग ते राजकारणात उतरलेले आहेत.